अर्थातच आपण बघतोय रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात दोन अंपायरचं या ठिकाणी स्वागत आणि आभार राहिलेला आहे। मी दोन्ही पंचांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर यायचं आहे। रुपेश दादा पाटील यांना विनंती करेन की दोन पंचांचा आपण या ठिकाणी आभार मानायचे आहेत। पंच म्हणून आपल्याला लाभलेले दोन्ही पंचांना माझी विनंती असेल की जरा लवकर या, की आपण बघतोय गारवा वाढत चाललेला आहे। पंचांचे या ठिकाणी आभार मानले जातील। मी रुपेश दादांना विनंती करतो ट्रॉफी घ्यायची, आपण सन्मान चिन्ह घ्यायचं आहे आणि पंचांचे आभार मानायचे आहेत। या सर प्लीज। सागर मोरे सरांचे या ठिकाणी आभार मानले जातील। आपण बघतोय की 3 दिवस त्यांचे या ठिकाणी योगदान लाभलंय, धन्यवाद। तदनंतर आमचे दुसरे पंच संकेत ढोले अलिबाग हे सुद्धा अतिशय उत्कृष्ट अंपायर आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार मानले जातील। संकेत ढोले सर अलिबाग यांचा देखील आभार मानूया आपण। हॅलो हॅलो रुपेश कळवे, रुपेश पाटील कळवे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे, त्यांचा देखील आभार मानले जातील। हनुमान नाईक आपण कुठे आहात, कृपया विनंती आहे की आपण यायचं झालंय त्यांचं। त्याच्यानंतर हिरामण जेदे अगदी भावाप्रमाणे त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे या शृंखलेसाठी। रुपेश दादाच्या अगदी पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहे हिरामण जेदे यांचा देखील आभार मानले जातील। यायचं हिरामण जेदे यांचा या ठिकाणी आपण आभार मानूया। महेंद्र दादा यांना विनंती आहे की आपण यायचं आहे। महेंद्र दादा यांना सुद्धा विनंती आहे की आपण यायचं आहे, त्यांचे देखील आभार मानले जातील। दहा 12 वर्षानंतर 15 वर्ष म्हटलं तरी हरकत नाही, इथे पेण नगरपालिकेच्या मैदानावरती या ठिकाणी यंदा 2024 मध्ये शिवसैनिक रुपेशदादा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रकाश झोतातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। 3 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। ग्रामीण भागातील संघांना प्राधान्य देण्यात आलं होतं आणि स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आपण बघतोय तुमचा सर्वांचा सहकार्य या स्पर्धेला लाभलं, आपण सर्व संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलात, त्याबद्दल तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि असंच प्रेम दादावरती नितांत राहू द्या, प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हा अशी मी आपणास विनंती करतो। आणि लगेचच आपण आजच्या बक्षीस वितरणाकडे या ठिकाणी वळणार आहोत। पहिला मॅन ऑफ द मॅच फायनलच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच दिला जाणार आहे, त्याच्यामुळे त्या बक्षीस वितरणाकडे आपण वळणार आहोत। मी आयोजकांना विनंती करतोय की आपण लगेचच आपण बक्षीस वितरण घेऊया। तत्पूर्वी 1-2 आभार राहिलेले आहेत या ठिकाणी। हनुमान नाईक आपण कुठे असाल तर कृपया इकडे स्टेजवरती यायचं आहे। हनुमान नाईक महेंद्र दादा आमचे या ठिकाणी या शृंखलेसाठी खूप मेहनत ज्यांनी या ठिकाणी घेतली, त्यांचा देखील आभार आपण मानूया। त्यानंतर या ठिकाणी विशुगिरी खूप मेहनत ज्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे, विशुगिरी यांचं देखील या ठिकाणी आभार मानले जातील। 3 दिवस कंटिन्यू या ठिकाणी आपण बघतोय खूप मेहनत ज्यांनी घेतलेली आहे, विशुगिरी याचं देखील या ठिकाणी आभार मानले जातील दादाकडून त्यांचा। त्यानंतर अजून या ठिकाणी हिरामण जेदे खरोखरच भावाप्रमाणे पाठीमागे ठामपणे उभा राहणारा हिरामण जेदे चा मित्र, त्यांचा देखील या ठिकाणी आभार मानूया आपण। विनंती असेल या आभाराचा आपण स्वीकार करायचा आहे।
तदनंतर पुढील आभाराकडे या ठिकाणी आपण वळणार आहोत अशा व्यक्तिमत्वाचा की ज्यांनी अगदी ही शृंखला भरवण्यापासून अगदी शून्यापासून ते शेवटपर्यंत या ठिकाणी मेहनत घेतली. 40+ संघाचे खरं तर तालुका अध्यक्ष आपण म्हणतो आमचे सन्मान्य सतीश दादा, खूप मेहनत इथे कलाकार आणण्यापासून, पंचांना बोलवण्यापासून, कॉमेंटेटरपासून, संघांना या ठिकाणी आमंत्रित करण्यापासून ज्यांनी विशेष मेहनत घेतली, या व्यक्तिमत्वासाठी तुमच्याकडून टाळ्या आल्या पाहिजेत, टाळ्या झाल्या पाहिजेत, जरा प्रामाणिकपणे टाळ्या झाल्या पाहिजेत. सतीश पाटील 40+ अध्यक्ष यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. दादांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले आणि स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये खूप मेहनत त्यांनी घेतली. वेळेवरती जेवण सुद्धा मिळालं नाही, म्हणजे खूप लेट जेवायचे ते, सगळे जेवण झाल्यानंतर दादांसोबत. तदनंतर या ठिकाणी आमचे प्रीमियर मोटरचे आमचे या ठिकाणी शेड उपस्थित आहेत. हक्काचा माणूस म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना संबोधतो. तर मी सरांना विनंती करणार आहे की आपण या स्पर्धेबद्दल आपण आपलं मनोगत द्यायचं आहेत. रुपेश दादांना आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या. सन्माननीय व्यासपीठ, जिंकलेल्या संघाचं पहिलं तर मी सगळ्यात पहिले हार्दिक अभिनंदन करतो. सगळ्या संघांचं अभिनंदन करतो. जेवढे संघ सहभागी झाले त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि विशेष कौतुक करेन मी रुपेश पाटील यांचं. खरंच त्यांनी असं भव्य दिव्य असं नियोजन केलं आहे. मी स्वतः अगदी भारावलेलो आहे आणि त्यांचा फॅन झालेलो आहे. पुढेही अशा त्यांच्या हातून नेहमी स्पर्धा घडाव्यात हीच इच्छा. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर. प्रीमियर मोटरचे हे मालक आहेत, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांनी ही बाईक दिलेली आहे, त्याचा सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो. चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिले, धन्यवाद. चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमस्व. पण दादा, ही स्पर्धा तू भरवलीस, खरं तर ग्रामीण भागातील संघांना तू प्राधान्य या ठिकाणी दिलंस आणि काहीतरी वेगळं करण्याचा नेहमीच तू प्रयत्न करत आलेलास. खरं तर मी बघितलंय की महात्मा गांधी वाचनालयाचे ते बॉडी बिल्डिंग स्पर्धा असतील, कोरोना काळामध्ये तुझं कार्य या ठिकाणी आपट आहे. याच्या आधी डेला ज्या स्पर्धा व्हायच्या त्या सुद्धा आम्ही या ठिकाणी बघितलेल्या आहेत. तर या स्पर्धेबद्दल किंवा संपूर्ण तुझ्या नियोजनाबद्दल तुझं मत काय सांगशील, आपण काय बोलाल तुम्ही? हॅलो, सर्वप्रथम मी आभार मानेन की जे माझे पाठीराखे असतात की नुसतंच वरच्यावर सपोर्ट देऊन होत नाही, तर प्रत्यक्षात खांद्याला खांदा लावून काम करायला लागतो. असे माझे भाऊच मी त्यांना म्हणेन की नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. आणि नंतर एवढा मोठा जेव्हा आपण कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमाला पडद्यापाठचे हिरो असतात. तसं तुम्ही स्टेजवर आता बघत असाल की आपले प्रीमियर मोटरचे मालक आहेत, हक्काचे माणूस, की त्यांच्या मी एक शब्द टाकला त्यांनी आणि मुद्दूभाई अकवारे यांनी मला शब्दाला मान देऊन बाईक दिली. असेच माझे काही पाठीराखे आहेत, त्यांचा मी आभार मानतो. आणि सर्वप्रथम मी क्रिकेटच्या रसिकांना सांगतो की हा क्रिकेट गेले 10 ते 15 वर्ष किंवा 12 वर्ष आपल्या पेननगरीत झालं नाही, तर ती संकल्पना मी अनुभवाची ठरवली आणि मी प्रयत्न केलं. परंतु मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो, आपल्याकडं 6,000, 8,000, 2,000 अशी मोठी मोठी गावं आहेत. ती गावंसुद्धा नियोजन करायला घाबरतात. पण मी स्वतःचा मोठेपणा नाही सांगत, माझ्या अंगात एक कला आहे की मला वाटतं काहीतरी करावं आपल्या लोकांसाठी. मी प्रयत्न केला, परंतु माझी विनंती आहे काही लोकांना की हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, आपल्या तालुक्यासाठी आहे, जेणेकरून आपल्या मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळला पाहिजे. मला वाटलं असतं तर मी 16 टीम या बाहेरच्या ओपन किंवा तालुका आपल्या ठेवल्या असत्या, तर न ठेवता मी ग्रामीण आपल्या प्लेयरांना संधी दिली. तर माझी एवढीच विनंती आहे की खेळ हा खेळासारखा झाला पाहिजे आणि खेळामध्ये कोणतरी हारतो, कोणतरी जिंकतो, त्याच्यामुळे हसू नये आणि रुसू नये. कारण की हाच कार्यक्रम पुढच्या वर्षी होईल आणि त्याच्यामध्ये परत कोणतरी जिंकणार आहे, कोणतरी हारणार आहे. आणि तुम्ही वारंवार कुठल्या ना कुठल्या क्रिकेटच्या मॅचमध्ये एकामेकाला मिळता, त्या रस्त्यातून तुम्ही जाता, म्हणून तुमच्यात कुठला वाद होईल अशी कोणी कुठल्या प्रकारची भूमिका करू नका. आणि आपण सर्वांनी माझ्या पाठीशी किंवा माझ्या पक्षाच्या पाठीशी उभे राहून आज चांगल्या प्रकारे कार्यक्रमाला सक्सेस करून दाखवलं. त्याबद्दल मी पेन तालुक्याच्या सर्व नागरिकांचं आणि सर्व क्रीडा रक्षकांचा आभार मानतो. असंच प्रेम माझ्या पाठीशी ठेवा. धन्यवाद. आणि परत एकदा उल्लेख करतो,
या कार्यक्रमासाठी खरंकर माझ्या पक्षाचे आमदार महेंद्र दळवी साहेब आणि माझे आधारस्तंभ प्रकाशभाऊ देसाई माझ्या पाठीशी उभे आहेतच. आणि सर्वात मोठी आर्थिक जी मदत असेल ती मला सन्माननीय प्रकाशभाऊ देसाई साहेब यांनी केलेली आहे. मी त्यांचा ऋणी आहे आणि आभारी आहे की माझ्या पाठीशी तुम्ही नक्कीच एक वडिलाप्रमाणे राहतात. धन्यवाद. धन्यवाद रुपेश दादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. टाळ्या जोरात वाजवा, थंडी उडेल. वा वा, क्या बात आहे. तर मॅचच्या या ठिकाणी आपण बघतो या शृंखलेच्या बक्षीस वितरणाकडे आपण वळणार आहोत. तर या फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. या फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅचचं किताब दिलं जाईल अर्थात ज्यांनी 1 ओव्हरमध्ये 8 रन देऊन 3 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या असा प्रथमेश पाटील याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं किताब दिलं जाणार आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. प्रथमेश पाटील याला विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे आणि आपलं बक्षीस आपण घेऊन जायचं आहे. या फायनलचा मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस या ठिकाणी प्रथमेश पाटील याला जातोय. 1 ओव्हरमध्ये 8 रन आणि 3 विकेट त्यांनी या ठिकाणी महत्त्वपूर्ण घेतल्या असा प्रथमेश पाटीलला सन्मानित केलं जाईल मॅन ऑफ द मॅचचं किताब देऊन. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल प्रथमेश पाटील आणि आमचे शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रीमियर प्रोप्रायटर त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. तदनंतर महत्त्वाचा बक्षीस या ठिकाणी आपण बघतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याच्यासाठी स्पोर्ट्स सायकल आहे हे बक्षीस या ठिकाणी आहे. तर महेंद्र दादा आणि हिरामण जेदे या दोघांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं हे स्पोर्ट्सचं सायकल बक्षीस कोणाला जाणार आहे आपण बघणार आहोत. तर बक्षीस जातोय ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 उत्कृष्ट कॅच घेतलेला आहेत आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. असा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जातोय इकडे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं बक्षीस जातोय या इथे. हे तिथे नाही हे बघ या इथे जोहेगावचा सार्थक म्हात्रे याला या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं बक्षीस जातोय. दादू याला स्पोर्ट्स सायकल म्हणून या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे. जोहेगावचा सार्थक म्हात्रे ऑलराऊंडरची भूमिका या ठिकाणी परफॉर्मन्स राहिलेला आहे आणि 4 कॅच त्याच्याकडून अतिशय उत्कृष्ट झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर जोहेगावचा सार्थक म्हात्रे महेंद्र दादा आणि हिरामण जेदे यांच्या शुभास्ते या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी. जल्लोष क्रिकेट सामन्याचा रंगलाय पेन शहरानं रुपेश दादा पाटील करत आयोजन नंबर 1. जल्लोष क्रिकेट सामन्याचा रंगलाय पेन शहरानं रुपेश दादा पाटील करत आयोजन नंबर 1. आमदार महेंद्र दळवी साहेबांचा काय तो लई खास प्रकाश भाऊ देसाई साथीला मित्रांची हाय साथ. धन्यवाद. थँक्यू. सायकलसाठी स्पॉन्सरशिप आम्हाला केली होती हर्षल पितळे उद्योजक आणि कॉन्ट्रॅक्टर. त्यांच्याकडून आम्हाला ही सायकल गिफ्ट दिलेली होती. ती मात्र या ठिकाणी आपण बघतोय की सार्थक म्हात्रे जोहे याला हे बक्षीस जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी. जोरदार टाळ्या. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजचं पारितोषिक आहे LED TV. आपण बघतोय ही LED TV या ठिकाणी विशुगिरी आणि निकेश पाटील या दोघांना विनंती आहे. निकेश पाटील आपण पुढे यायचं आहे. विशुगिरी आपण सुद्धा या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाजचं पारितोषिक जातोय ज्यांनी या स्पर्धेमध्ये एकूण 11 विकेट घेतलेल्या आहेत. कोण? नाही रे, जोरात आवाज आला पाहिजे. इकडून आवाज आला काय? येस, राईट. विशाल म्हात्रेला या ठिकाणी ही LED TV जातीये. खारसापोली संघाचा विशाल म्हात्रे उत्कृष्ट गोलंदाजाचं किताब या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर विशाल म्हात्रेला विनंती आहे की आपण या ठिकाणी लगेच जायचं स्टेजवरती. विशुगिरी आणि
निकेश पाटील या दोघांना विनंती करतो की स्मार्ट LED TV या ठिकाणी आपण द्यायची आहे. विशाल म्हात्रे खारसापोली चा हा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये शिवसेना चषक 2024 मध्ये बेस्ट बॉलरचा किताब या ठिकाणी विशाल म्हात्रेला जातोय खारसापोली संघाचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विशाल याच्यासाठी. विशाल म्हात्रे माझ्यासोबत सुद्धा जोडला जाणार आहे. पहिल्यांदा बक्षीस देऊया. निकेश पाटील आणि विशू गिरी यांच्या शुभास्ते या ठिकाणी बेस्ट बॉलरचं किताब या ठिकाणी दिलं जाते. स्मार्ट या ठिकाणी LED TVचं किताब या ठिकाणी दिलं जात आहे. खाली ठेवायचं आहे. एकदा जरा विशाल माझ्या सोबत आहे. मगाशी सुद्धा त्यांनी खरं तर याच्या आधी सुद्धा मॅन ऑफ द मॅचचं किताब पटकावलं होतं. लास्ट मॅच झाली होती सेमी क्वार्टर फायनलची. तर विशाल कसं वाटते तुला? खरं तर बेस्ट बॉलरचं किताब मिळतोय. 11 विकेट तू घेतल्यास, 11 जणांना गारद केलंस. खरं तर काय सांगशील, कसं वाटते तुला? खूप मस्त वाटतंय, कारण की प्रथमच आम्ही 1 लाखाची टुर्नामेंट नगरपालिकेवर मारलेली आहे आणि 1 लाखाची प्रथम क्रमांक प्रथमच मारलेला आहे. खूप आनंदित आहेत सर्वजण. आणि मागच्या टुर्नामेंट DK चषकमध्ये पण उत्कृष्ट गोलंदाज मलाच भेटलेला आणि आता पण मलाच भेटलेला आहे. त्याच्यासाठी हार्दिक आनंद. कारण की आता हमरापूरला मॅचेस होत्या तेव्हा मी आउट ऑफ फॉर्म होतो. बॅटिंगला सुद्धा नव्वा आणि गोलंदाजी पण नव्हती दिली. त्यानंतर मी भरपूर मेहनत घेतली गोलंदाजीवर आणि फलंदाजीवर. त्याच्यानंतर मला यश भेटलेलं आहे. तुला या ठिकाणी ही LED स्क्रीन TV मिळालेली आहे. खरं तर तो गोलंदाज चांगला आहेस, पण हे खरं तर बक्षीस म्हणजे कुणाला असं म्हणजे डेडिकेट करू शकतो, म्हणजे असं आपण म्हणू शकतो की याच्या मागे हकदार की तुला शिकवण्यामध्ये किंवा आपण म्हणतो ना एखाद्याकडून आपण एक स्फूर्ती घेतो, याच्या पाठीमागे कोण आहेत? म्हणजे आई वडील तर असतातच, पण त्याच्यानंतर गुरु कोण तुम्हाला, काय सांगाल? गुरु तर आहेत, भरपूर जण आहेत. अरुण म्हात्रे, त्याच्याकडूनच मी क्रिकेट शिकलेलो आहे. आणि अक्षय म्हात्रे आहे, तो मला भरपूर सपोर्ट करतो बॅट पेसला. धन्यवाद. थँक्यू. विशालसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बेस्ट बॉलरचं किताब या ठिकाणी दिलं जातो LED स्क्रीनचं. त्यानंतर बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज, शिवसेना चषक 2024 रुपेशदादा पाटील आयोजित यांनी केलेलं हे शिवसेना चषक 2024 मध्ये बेस्ट बॅट्समनचं किताब या ठिकाणी दिलं जाणार आहे. वॉशिंग मशीन असणार आहे आणि बक्षीस देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय सतीश पाटील, 40+ आमचे अध्यक्ष सतीश पाटील यांना विनंती करतो आपण पुढे यायचे. तसेच रुपेश पाटील कळवे आणि नितीन पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. आपण वॉशिंग मशीनचं हे बक्षीस बेस्ट बॅट्समनला या ठिकाणी द्यायचं आहे आणि बेस्ट बॅट्समनचं किताब जातोय ज्यांनी जैन भाऊ यांना सुद्धा विनंती आहे की वॉशिंग मशीन देण्यासाठी आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. आणि बेस्ट बॅट्समनचं किताब जाईल कोण? एक म्हणतोय गोट्या, एक म्हणतोय बारक्या, एक म्हणतोय मोठ्या. काय चाललंय? वॉशिंग मशीन जातीये ज्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण बघतोय की ज्याची बॅट तळपताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. 20 चेंडूंमध्ये ज्यांनी 58 धावा 58 रन बनवलेले आहेत, असा सर्वांचा लाडका, सर्वांच्या गळ्यामधील ताई सुशांत मोकल याला या ठिकाणी बेस्ट बॅट्समनचा किताब जातोय. आणि दादाचे मेवणे आहेत, त्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. अर्थात सुशांत मोकल सर्वांच्या गळ्यातील ताईत रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असलेला आणि या टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघतोय की सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेला आणि क्रिकेट पटलावरती त्याने नाव एक विशिष्ट स्थानावरती नेऊन ठेवलं आहे. आणि खरोखरच आमच्या सर काय म्हणतात बघा, गोलंदाजाची धुलाई केली त्याला, त्याच्यामुळे ही धुलाई मशीन त्याला देण्यात आली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुशांत मोकल गोट्या याच्यासाठी या ठिकाणी हे बक्षीस दिलं जाणार आहे. आपण बघतोय अनेक वेळेला खरं तर बरेचशा ठिकाणी त्यांनी मालिकावीरचं किताब पटकावले आहेत, बऱ्याचशा वेळेला त्यांना बाईक सुद्धा मिळालेल्या आहेत, पण या वेळेला मात्र या ठिकाणी 58 रन 20 चेंडूंमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि सुशांत मोकलला मात्र या ठिकाणी ही वॉशिंग मशीन पाहायला मिळते. ज्या गोलंदाजानं ज्यांनी धुतलं तशी ही धुलाई मशीन या ठिकाणी दिली जाते. तर सुशांत मोकल माझ्यासोबत असेलच. खरं तर बऱ्याचशा वेळेला त्याच्या बाईट मला घेता आल्यात. या वेळेला खरं तर आपण बघतोय सुशांतजी आपला संघ थोडासा कमी पडला, पण हरकत नाही. मॅच असते, मॅचमध्ये कोणतरी जिंकतं कोणतरी हरतं. कधी कधी आपण बघितलं की भारतरत्न सचिन तेंडुलकरना सुद्धा अगदी कमीमध्ये बाद व्हावं लागलं, पण यावेळेला मात्र आपल्याला बेस्ट बॅट्समनचं किताब मिळतोय वॉशिंग मशीन. आपण काय सांगाल? फर्स्ट टाइम आहे मला वॉशिंग मशीन, कारण गेल्या वर्षी पण ही मॅची भरलेल्या आहेत, त्यात आम्ही हरलो त्याच्यामुळे गेली. त्यात माझी मिसेस म्हणजे नम्रता मोकल ती बोलत होती काय आपल्याला बाईक भरपूर झाल्या, आता मला एक वॉशिंग मशीन पाहिजे. तिचा हा स्वप्न पूर्ण झाला.
नक्कीच नक्कीच खरं तर टीमवर्क तुमचा होता. थोडं तुम्ही या ठिकाणी कमी पडलात. आजच्या प्लॅनिंगमध्ये काय नेमका चुक्या होत्या काय सांगाल? कमी असं काहीच नाही. पोरंही म्हणजे आमच्या टीमनी एकजुटीने म्हणजे सर्वही एकजुटीने खेळलेत. त्यांना मी नंतर काहीतरी बोललो त्याच्याबद्दल सॉरी हा. कारण हा वातावरण तसं आहे. त्याच्यामुळं म्हणजे बॉल जात नव्हता आणि 2 धावा इथे मुश्किल आहेत. त्याच्यामुळं ते थोड्या डोक्यात त्यांचे टेन्शन आलं कारण बॉल डॉट झाल्यानंतर ते मारायला गेले. त्याच्यामुळं ही आमची मॅच गेली आणि मॅच असा 24 धावा या सिच्युएशनला भरपूर आहेत. कारण एक ओव्हरला आमची 12 आलत्या, 12 बॉल 12 मिस बॉल झाल्या कारणाने आणि मारत झाल्याने षटकार काय जात नव्हता. त्याच्यामुळं कॅच घेतली आणि त्याही पण अपोजिट टीमनी चांगली बॉलिंग टाकली म्हणून ते जिंकले. छोटासा प्रश्न जाता जाता तुला अतिशय चांगल्या शब्दामध्ये तू या ठिकाणी वर्णन केलंस, पण रुपेश दादांचं हे आयोजन आणि 12 वर्षानंतर या ठिकाणी प्रकाश झोतातील सामने आपल्या पेणमध्ये या ठिकाणी झालेत नगरपालिकेच्या मैदानावरती. थोडक्याबद्दल रुपेश दादांच्या या कार्याबद्दल आपण काय सांगा? त्यांचं आभारी आहे कारण पेनमध्ये प्रथम तेही आपल्या पेन तालुक्यात 32 संघांना चान्स दिला त्याबद्दल त्यांचं आयोजन खूप सुंदर. काही कारणास्तव गालबोट लागला ते पण तेही सॉल्व केले. त्याच्याबद्दल म्हणजे मॅचचे तर लोकांना मला फोन आलते का मॅच चालू का नाहीत तर बोलू काय नाही थोडा टेक्निकल इश्यू आहे काहीतरी प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळं मी फक्त एवढंच बोलायचं आहे कारण कोण आयोजन करते ना त्यांना आयोजनला म्हणजे साथ द्या. साथ म्हणजे करा कारण एकाने केलं असं जर झालं पर दुसरं कोणी नाईटचा ह्या म्हणजे करणार नाही. त्याच्यामुळं प्रत्येक टीमला मी एक विनंती करतो की अशा मॅची आपल्याकडं कमी होतात पेन साईडला कारण पैसे कमी असल्याकारणे कोण लाईट बिलचे 3 लाख असे बिल असतात त्याच्यामुळे कोण ठेवत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे कुठल्याही टीमला मी नावं काय घेत नाही सर्वजण चांगले आहेत माझ्यासाठी. सर्वांना एक विनंती आहे काय क्रिकेट आहे क्रिकेट इंटरनॅशनलमधून पंचांच्या तेवढा असला तरी चुक्या होतात तर हे पण पंच आहेत. त्याच्याबद्दल तुम्ही जे आयोजनवाले असतात कमिटीवाले असतात किंवा ते पंच असतात त्यांना फक्त एक होते चुकी सर्वांची पण त्यांना एक तुम्ही हेल्प करा म्हणजे एकदा डिसिजन झाला तरी बदलू शकत नाही. त्याच्यामुळं तुम्ही एक हे करा की समर्थक करा त्यांना की झाला गेला ते विसरून जा कारण हा आयोजन एक नंबर होता आणि असं आपल्या पेन तालुक्यात भरपूर झाले पाहिजे तेव्हा आपले म्हणजे टीमी पण पेन तालुक्यात खेळतील कारण बाहेरच्या ज्यात असे मोजके जातात म्हणजे दादर बोल रावा बोल पेन कोलीवाडा बोल चिंचपाडा बोल असे मोजके खेळायला जातात. त्याच्यामुळे पेनमध्ये जर असल्या कारणाने पूर्ण पेन तालुक्याच्या साथ भेटते. त्याबद्दल मी रुपेश भाऊंचे आभार आहे की त्यांनी पेन तालुक्यात सर्व टीमला म्हणजे पेन तालुक्यात ठेवून बक्षीस पण पेन तालुक्यात सर्व 4चे 4 बाईक पण पेन तालुक्यात सर्व सिरीज मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज बॅटर बॉलर सर्व पेन तालुक्यात ठेवले. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे कारण यंग टॅलेंट आहे त्यांनाही साथ भेटते म्हणजे दादू आहे आता हा सिरीज कोणाला जाईल ते सांगू शकत नाही ते पण यंग कोणाला तरीच भेटेल. त्याच्याबद्दल मी त्यांचे पण आभारी आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गोट्याच्यासाठी सुशांत मुकल याच्यासाठी. धन्यवाद खूप खूप शुभेच्छा. आणि मी कामाला जाते जमीन प्रायव्हेट लिमिट त्याबद्दल त्यांचे पण आभार आहे कारण ते मला क्रिकेटसाठी भरपूर साथ देतात कारण पवार सर आसमा साहेब मॅडम आहेत ते बोलतात तुम्ही खेळायला जा त्याच्याबद्दल मी त्यांचे पण आभारी आहे. नक्कीच नक्कीच हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या माणसासाठी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. यानंतर आपण पुढील बक्षीस वितरणाकडे या ठिकाणी वळणार आहोत. खरं तर सिरीजचं बक्षीस हे आपण नंतर घेऊया. 4थ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर मी विनंती करणार आहे की आपण सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कुठे घ्यायचं खाली आपण या ठिकाणी बक्षीस वितरणाचा बाकी कार्यक्रम आपण खाली घेऊया. 4था क्रमांक जोहे टीम या ठिकाणी आपण बघतोय. जोहे टीमला विनंती आहे की आपलं बक्षीस घेण्यासाठी आपण यायचं आहे. 4थ्या क्रमांकाचा मानकरी जोहे संघ या ठिकाणी ठरलेला आहे. त्यांना रुपये 25,111 रोख कॅश आणि भव्य दिव्य ट्रॉफी 4थ्या क्रमांकाची ही ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येईल. तर मी विनंती करतोय आमच्या मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी 4था क्रमांक रामवाडीचे परेश पाटील यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. परेश पाटील रामवाडी. तर 4था क्रमांक जोहे जरा लवकर या जोहे संघ चला.
हा मग या वरती या तुम्ही इकडून या. संघाला विनंती आहे तुम्ही इकडून यायचं आहे आणि मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. ही खाली घ्या जरा. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी जातोय जोहे टीमला आणि अर्थातच रोख रक्कम रुपये 25,111 आणि आकर्षक अशी ट्रॉफी या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित केलं जाणार आहे. चतुर्थ क्रमांक आपण बघतोय जोहे टीम या ठिकाणी स्टेजवरती आलेली आहे, त्यांना सन्मानित केलं जाईल. मी आमच्या मान्यवरांना विनंती करणार आहे की चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आपण या ठिकाणी प्रदान करायचं आहे. परेश ठाकूर रामवाडी यांना विनंती आहे की आपण बक्षीस देण्यासाठी यायचं आहे. तसेच रुपेश पाटील कळवे, नितीन पाटील यांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी हे चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी आपण यायचं आहे. खार सापोलीचे सरपंच आणि हमरापूरचे दादा मामा, तुम्ही दत्तात्रय मामा ना, दत्तात्रय मामा यांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. पोलीस त्यांना विनंती आहे आपण सुद्धा बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. तर या ठिकाणी हे बक्षीस दिलं जातोय जोहे टीमला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जोहे टीमसाठी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम रुपये 25,111 आणि आकर्षक अशी ट्रॉफी देऊन या ठिकाणी रुपेशदादा पाटील आयोजित शिवसेना चषक 2024चा मानकरी, चतुर्थ क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी ठरलेला आहे जोहे संघ, त्याला या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. धन्यवाद, विजय असो. धन्यवाद. तदनंतर आपण वळूया तृतीय क्रमांकाकडे. अतिशय जबरदस्त सामना या ठिकाणी अटीतडीची लढत आपल्याला पाहायला मिळाली, पण अगदी थोड्या फरकानं या ठिकाणी सामना गमवावा लागला होता. तो अर्थातच या ठिकाणी गोविर्ले टीमला, ते मात्र या ठिकाणी तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. नक्कीच ते भविष्यामध्ये नक्कीच कुठल्या तरी टुर्नामेंटमध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मारतील, नाराज व्हायचं कारण नाही. खेळ असं गोविर्ले टीम या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. आणि हिरामण जेदे, विश्वगिरी, महेंद्र दादा आणि निकेश पाटील या चौघांना विनंती आहे की आपण तृतीय क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी आपण यायचं आहे. तृतीय क्रमांकाचं बक्षीस रुपये 25,111 आणि भव्य दिव्य ही ट्रॉफी या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. गोविर्ले टीम आपण यायचं आहे. महेंद्र दादा, हिरामण जेदे नावं घेतली तर पटकन या जरा. विश्वगिरी, निकेश पाटील यांना विनंती आहे आपण यायचं आहे. बघा गोविर्ले संघाला तृतीय क्रमांकाचं या ठिकाणी बक्षीस जातोय. रोख रक्कम रुपये 25,111 आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. गोविर्ले टीमचे धन्यवाद. आपण बघतोय गोविर्लेचा कोणी बाईट दिल का, कोण बोलेल का? ठीक आहे, हरकत नाहीये. तर तृतीय क्रमांक या ठिकाणी आपण बघितला. तदनंतर द्वितीय क्रमांकाकडे आपण या ठिकाणी वळूया. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय या स्पर्धेमध्ये. रनरअप या ठिकाणी आपल्याला संघ पाहायला मिळतोय गावदेवी कळवे संघ. या संघाला मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित होतो आमच्या मान्यवरांना. सतीश पाटील 40+ अध्यक्ष या स्पर्धेचे सर्व आयोजक, लक्ष्मण पाटील हमरापूर, हनुमानपाडा, तसेच या ठिकाणी आणि आमचे रावेचे अक्षय पाटील यांना सुद्धा विनंती करतोय बक्षीस देण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. ज्यांची नावं घेतली त्यांना विनंती आहे कृपया. सतीश पाटील, अक्षय पाटील आणि हनुमानपाड्याचे आमचे पोलीस पाटील आणि तसेच हनुमान नाईक यांना सुद्धा विनंती आहे की आपण हे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी गावदेवी कळवे संघाला आपण प्रदान करायचं आहे. भव्य दिव्य ट्रॉफी आणि रोख रक्कम रुपये 50,111 रुपयाचं कॅश आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी या ठिकाणी दिले जाणार आहे. रनरअप अर्थात गावदेवी कळवे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसाद पाटील कुठे आहेत, या लवकर.
द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक गावदेवी कळवे संघाला या ठिकाणी देण्यात येत आहे. खरं तर 50,111 आणि भव्य दिव्य ट्रॉफी या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. अर्थात आमचे सर्वच मान्यवर आमचे मित्रमंडळी यांच्या शुभास्ते या ठिकाणी ही ट्रॉफी देण्यात येते गावदेवी कळवे टीमला. धन्यवाद. प्रसाद काय बोलशील का? प्रसाद जरा बोला. ठीक आहे, हरकत नाही. आज थोडी घाई झाली प्रसादची, कारण बाहेर खेळायला गेला होता, पण नंतर मात्र या ठिकाणी घाई गडबडीत या सगळ्या गोष्टी घडल्या, पण तरी सुद्धा रनरअप संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर महत्वाचं बक्षीस या ठिकाणी सिरीजचं बक्षीस या ठिकाणी आपण देतोय. प्रीमियरचे प्रोप्रायटर अर्थात आमचे सन्माननीय साहेबांना विनंती आहे की आपण खाली यायचं आहे. मोटार बाईक या ठिकाणी असणार आहे आणि अर्थातच मालिकावीरचं बक्षीस या ठिकाणी जाणार आहे. खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं या ठिकाणी तर 28 चेंडूंमध्ये 71 रन आणि बॉलिंग करताना खरं तर 7 विकेट घेतलेल्या आहेत. असं एकंदरीत जर आपण बघितलं तर 28 चेंडूंमध्ये 71 रन, 71 आणि विकेट 7, त्याच्यामुळे 7×5 35, 35 प्लस त्याच्यामध्ये जर बघितलं तर पॉइंट होत आहेत 106, टोटल होत आहेत 106. हे मालिकावीरचं बक्षीस या ठिकाणी देण्यासाठी प्रीमियर आमचे मोटरचे या ठिकाणी प्रोप्रायटर आहेत आणि ज्यांनी आणि बक्षीस सुद्धा आपण या ठिकाणी ही मोटरसायकल बाईक आपण या ठिकाणी प्रदान करायची आहे. तिची चावी, बाईकची चावी आपण देतोय. साहेबांना विनंती आहे की आपण चावी या ठिकाणी सुपूर्द करायची आहे. संकेत ठाकूर गोविर्ले संघाचा एक अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू, याला या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. टाळ्या झाल्या पाहिजेत, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संकेत ठाकूर याच्यासाठी. क्या बात, क्या बात, क्या बात, अतिशय सुरेख. मित्रांची हाय साथ, हाय मनाने लय तो साधा आमचा रुपेश पाटील दादा, अशी त्याची निराली आता. एक मिनिट, संकेत ठाकूर माझ्यासोबत जोडले जातील. बाईकवर बसायचं. खर तर संकेत ठाकूर माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. बाईकवरती आहे. स्टॅटर मारा, किक मारा. नाही असं फक्त रेस नको करू. न्यूट्रल आहे ना बघ. हो न्यूट्रल आहे, न्यूट्रल आहे. ओके, टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा संकेत ठाकूर याच्यासाठी. खरं तर माझ्यासोबत या ठिकाणी जोडला गेलाय संकेत ठाकूर. लगेचच माझ्यासोबत बोलेल तो. खरं तर बाईक मिळालेली आहे गोविर्लेमध्ये. मला असं वाटतं ही दुसरी बाईक असेल ना गावामध्ये, संघामध्ये. येस, अगदी स्वप्नीला मला असं वाटतं पहिली मिळाली आहे आणि संकेतला या ठिकाणी अष्टपैलू कामगिरी केली, त्याच्यामुळे त्याला बाईक मिळाली आहे. खरं तर मालिकावीरचं हे बक्षीस कितवं असेल तुझं? पहिलंच बक्षीस आहे आणि बाईक घेऊन जाणार, घरी जाणार. कसं वाटतंय तुला हे बक्षीस मिळतंय? काय सांगशील? तुझ्या मनातल्या भावना काय आहेत? मस्त वाटते. खरं तर तू खेळला, सगळा तुझा टीमवर्क तुझ्या सोबत होता. काही गोष्टी अशा झाल्या की शेवटच्या मॅचला तुम्हाला आपण बघितलं की थोडक्यासाठी आणि मुक्याला या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं. खरं तर मॅच तुमचाच होता, तो आधीचा सामना तुमचाच होता, पण पराभूत व्हावं लागलं. पण तुमचा टीमवर्क आधीच्या अगदी सुरुवातीपासून चांगला टीमवर्क या ठिकाणी होता. टीमबद्दल जे तुमचे या ठिकाणी, कारण बाईक मिळण्याच्या मागं खरं तर काहींचा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा हातखंडा असतो. तर तुमच्या सर्व खेळाडूंबद्दल आपण काय सांगाल? त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे खेळाडू आहेत. माझ्या टीमचा मला खूप सपोर्ट होता आणि होते. ठीक आहे, बोलेल तो नक्कीच भविष्यामध्ये. पहिलंच बक्षीस आहे त्याचं. आणि ही बाईक जी आपल्याला या ठिकाणी प्रदान केली होती आपल्या या सामन्यांसाठी, ते आपल्या हक्काचे प्रीमियर मोटरचे मालक, त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो. त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे सर. आणि संकेत ठाकूरला ही बाईक आपण या ठिकाणी देतोय. परत एकदा या ठिकाणी ती ट्रॉफी सुद्धा द्या त्याला. ट्रॉफी द्या इकडे समोर. हा, अशी पकड फक्त. वा वा, क्या बात आहे. गोविर्ले संघाचा संकेत ठाकूर या ठिकाणी आपण बघतोय. मालिकावीरचा किताब त्याला बाईक दिली जाते.
अर्थातच मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी ही किताब या ठिकाणी दिली जाते. धन्यवाद, तुझा मनापासून खूप खूप आभार. आणि ज्यांनी या ठिकाणी आपल्या शिरपेचात या ठिकाणी मानाचा तोरा रोवलेला आहे, अर्थातच प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला सरांसोबत त्याचा राऊंड असणार आहे ग्राउंडला, हरकत नाही. तर चला आपण पुढील बक्षीस वितरणाकडे या ठिकाणी वळणार आहोत. सर लगेचच या. नाही, त्याला थंडी सुद्धा भरलेली आहे, हरकत नाहीये. तर बक्षीस वितरणाकडे पुढे आपण वळूया. मी या ठिकाणी सरांना विनंती करणार आहे की आपण बक्षीस वितरणासाठी यायचं लगेचच. प्रीमियम मोटर्सचे मालक यांना विनंती आहे की आपण बक्षीस वितरणासाठी यायचं आहे. रुपेश दादा पाटील आयोजित शिवसेना चषक 2024 या ठिकाणी शिरपेचात मानाचा तोरा रोवला. त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण या ठिकाणी समोर यायचं. संघाला नक्कीच शुभेच्छा असतील.